शॉर्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पूर्ण संख्या म्हणजे काय पाहणार आहोत. त्यापूर्वी पाहूया नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणाला म्हणतात? 1 2 3 4 डॅश 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 अनंतापर्यंत यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या व शून्य, शून्य व नैसर्गिक संख्या यांनाच ह्या झाल्या नैसर्गिक संख्या. ओके, नैसर्गिक संख्या कोणत्या झाल्या? 1 2 3 4 डॅश 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 अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या व काय? शून्य व नैसर्गिक संख्या, म्हणजे याच्यात शून्य जोडलं तर काय म्हणलं? शून्य व नैसर्गिक संख्या यांनाच एकत्रितरित्या काय म्हणतात? पूर्ण संख्या. मग 0 1 2 3 4 या काय आहेत? पूर्ण संख्या आहेत. सर्वात छोटी पूर्ण संख्या 0 आहे, परंतु ही अनंतापर्यंत गेल्यामुळे सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. आता पूर्णांक संख्या काय आहेत? नैसर्गिक संख्या या झाल्या नैसर्गिक संख्या 1 2 3 4 डॅश 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 अनंतापर्यंत. नैसर्गिक संख्या 0, नैसर्गिक संख्या 0 व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या. नैसर्गिक संख्या 0 झाल्या नैसर्गिक संख्या 0 व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे काय? -1 -2 -3 डॅश डॅश डॅश. झालं का? 0 नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या.